हॅलो 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 हरिभक्त परायण वारकरी भूषण श्रावण महाराज जगताप यांचं इथं आगमन झालेलं आहे. नाशिक येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप विसापूरकर यांचा आज इथं गुरुशिष्य भक्ती सोहळ्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला त्यांच्या कीर्तन सेवेचा लाभ मिळणार आहे. महाराजांची अनेक कीर्तनं आणि कीर्तन महोत्सव भागवत कथा या यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या अनेक चाहते महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभरातून महाराजांच्या कीर्तनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असतो. आज आपल्या सर्वांचं हे महत्भाग्य आहे की महाराजांचं सुश्राव्य असं कीर्तन आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे. आज इथं रंगनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र नावा यांचे सर्व टाळकरी इथं उपस्थित आहेत. विणेकरी श्री हरिभक्त परायण श्याम महाराज डाकोरकर, मृदंगाचार्य नागेश महाराज गोळे या सर्वांचा इथं कीर्तन सेवेसाठी आज इथं उपस्थिती आहे. आणि महाराजांच्या सुश्राव्य कीर्तनांमधली अतिशय महत्वाची जी दोन कीर्तनं आहेत, माणसाने सावध कधी व्हावे आणि संतांचे संगती मनोमार्ग गती, अतिशय गाजलेली कीर्तन आहेत महाराजांची, आपल्याला लाभ मिळणार आहे. हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप विसापूरकर नाशिक येथून आज आपल्याला इथे कीर्तन सेवा देण्यासाठी गुरुशिष्य भक्ती सोहळ्यात आज इथे उपस्थित आहेत. आज फाल्गुन वद्य पंचमी, अनुराधा परिवाराचे जनक ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांची आज पुण्यतिथी. या त्रिदिवसीय महोत्सवाची सुरुवात आज श्रावण महाराजांच्या सुश्राव्य अशा प्रबोधनपर कीर्तनानं आज इथं होणार आहे. हॅलो आवाज कमी, हॅलो आम्ही नाही झालं का एकदम कमी, हॅलो इथं मॉनिटरला स्वराचा आवाज आहे, थोडं तिकडला बंद करायचं, स्वरेंद्राचा आवाज आहे. हॅलो हॅलो थोडा वेक होते, मला आवाज कमी ठेवा अजून मॉनिटरचा. आता थोडा स्वरेंद्राचा आवाज कमी करा, जास्त झाला. हॅलो हॅलो शिट्टी नाही झाली पाहिजे, हमिंग नाही झालं पाहिजे, शार्प आवाज झाला पाहिजे. हॅलो निवृत्ती निवृत्ती मनता पापनुरे चित्ती, निवृत्ती निवृत्ती नाम गीता, जन्म सार्थक तत्वतरम कृष्ण हरी.
हॅलो हॅलो इको कमी करायचं हॅलो 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 आम्ही निघाला पाहिजे बेसूर होतो हॅलो हॅलो रूप पाहता सुख झाले सुख झाले साजनी साजनी बरोबर ओ Hare
गरजता पवने जाती गरजता पवने
बेस कमी करा थोडा. बेस कमी हॅल 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 हॅलो 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 श्रीराम हॅलो हॅलो ज्यांची गरज तापवाडे ज्यांची गरज तापवाडे ज्यांची गरज तापवाडे ज्यांची गरज तापवाडे
सा
ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे. माझा आवाज नको वाढू दादा, मला थोडा विकू दे बघ, थोडा स्वराचा आवाज कमी कर अमोलदा. हॅलो, थोडा 1 पॉईंट विकू द्यायचं, मला आवाज कमी असला चालेल. ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा उसासाचो 18 जण चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. 1 पॉईंट विकट तो हा पंढरीचा राणा उसासाचो 18 जण. आवाज नको मला. वैकुंठाशी जावे वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावे भुक्ती मुक्ती कामारी दासी चिंतिता जयासी उसासाचो 18 जना तो हा पंढरीचा राणा कळी काळ पाया पडी ज्याची गरज ताप वाढे विठ्ठल 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 ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा उसासाचो 18 जण पंढरीच्या देवराजा पंढरीचा देवराजा पंढरीच्या देवराजा पंढरीचा देवराजा दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया
तुझे पाय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरुमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टीविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका नमो रंग भूमिका रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभी होती लोका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत तया माझे दंडवत गणनाथा प्रथम करू गणनाथा प्रथम करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा गणनाथा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागितीय दिव्य लोकास निर्याता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा उसासा 18 जण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंददीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चिखलीकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग
आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप. स्वराचा आवाज बंद करा वाटलं बंद करा वाटलं डायरेक्ट बंद करून टाका. तुकाराम महाराजांचा निरोप कोणाचा? बोला बोला बोला. तुकोबरायांचा. कोणाचा ग माय? तुकोबरायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे चिखलीकर, कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही हा. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. इथं मॉनिटरला आवाज येत आला तर द्या बाबा, थोडा ट्रबल कमी करा माझा. मस्त छान आवाज आहे, रिदम आला पहिला आवाजात. आणि उद्या हे जनरेटर जरा लांब लावा म्हणजे शांत कीर्तन ऐकता आलं पाहिजे साधकांना. कीर्तन हे काही टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. ऐका जरा. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं जरा ऐकता का? ऐका बरं का चिखलीकर. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव, तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. बाळा मांडी का कीर्तनात गोड गायन झालं, हमिंग होतोय रे दादा. कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे चिखलीकर, मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतात, म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. श्री महाराजांची जरा भाषा ऐकूया आपण. कीर्तन सांग कीर्तन सांग माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय निरोप आजच्या अभंगाच्या द्वारे जरा ऐकूया. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवाडे गायचे, असा गर्जना करणारा, असे पोवाडे गाणारा जो भगवत भक्त आहे, त्या भगवत भक्ताची ताकद सांगतात तुकाराम महाराज. काय ताकद आहे? कळे काळ पाया पडे. अशा भगवत भक्ताच्या, अशा नामधारकाच्या, अशा वैष्णवाच्या तो कळीकाळ पाया पडतो. मग का हो तुकाराम महाराज, ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवाडे गायचे, त्याचा परिचय सांगा, तो कुठं राहतो. तुकाराम महाराज त्याचा परिचय देतात. तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा. राजा नावानं परिचय देतात तुकाराम महाराज. कुठं राहतो? पंढरपुरात. आणि तुकाराम महाराज म्हणतात मी सांगतो म्हणून नका ऐकू. पुसा विचारा. पुसा कोणाला? 6 म्हणजे बोला ना, 6 शास्त्रांना विचार.
चौ म्हणजे 4 वेदाला विचारा आणि 18 जण म्हणजे 18 पुराणाला विचारा. वा, पुसासा 18 जण. पण का हो तुकाराम महाराज, आम्हाला नाही गर्जना करता आली, आम्हाला नाही पोवाडे गाता आले, अशी काही सोपी साधन आहे की ती आमच्या जीवनात घडेल? तुकाराम महाराज म्हणतात, नाही गर्जना करता आली, नाही पोवाडे गाता आले, तर तुम्ही चिंतन तर करा. बरं बरं बरं, तुकाराम महाराज आम्ही चिंतन केलं, त्या चिंतनाची फलश्रुती सांगा. चिंतिता जयासी. बरं बरं बरं, पुढे भुक्ती, भुक्तीनाम भोग, मुक्तीनाम मोक्ष, भुक्ती मुक्ती कामारी दासी, अशा साधकाची दाशी होती. महाराज म्हणतात बरोबर. आता तुकाराम महाराज आम्हाला सोपा पर्याय सांगा, आता आम्हाला वैकुंठाला जाता येईल का हो? तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठाला जरी जायचं असेल तर वैकुंठाशी जावी. कशाने? तुका म्हणे ज्याच्या नावी. आता जेवढा सरळ ताकदीनं अभंग ऐकला तेवढा रिटर्न ऐकायचं बरं का आता. म्हणून अभंगावर तेवढं प्रेमच करायचं, उलटा सुद्धा तेवढाच पाठ असला पाहिजे, रिटर्न सुद्धा. बरोबर बरोबर, ऐकूया जरा. तुका म्हणे ज्याच्या नावी, रिटर्न चाललो आपण. वैकुंठाशी जावी, भुक्ती मुक्ती कामारी दासी, चिंतिता जयासी, उसासा 18 जना, तो हा पंढरीचा राणा, कळी काळ पाया पडी, ज्याचे गरज तापवाणी. विठ्ठल विठाला विठाला. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की काय निमित्त आहे या उत्सवाचं, या सप्ताहाचं. आदरणीय वैकुंठवासी, ज्यांच्या जीवनात प्रपंचाची सेवा घडली आणि परमार्थाची सेवा तेवढ्याच ताकदीनं घडली, वैकुंठवासी सिद्धिविनायक उर्फ तात्यासाहेब महाराज यांची ही 3री पुण्यतिथी आहे. आणि गुरुवर किती श्रद्धा असावी, किती भाव असावा, किती विश्वास असावा. मुंगसाजी महाराजांच्या जीवनामध्ये किती श्रद्धेनं सेवा करावी. गुरु आणि शिष्याचं नातं जर पाहायचं असेल सेवेच्या बाबतीत, तर तात्यासाहेबांकडे जावं लागेल आपल्याला, त्यांच्या चरित्राकडे जावं लागेल. किती आदर असावा. आता प्रमाण सांगतो बरं का. गुरु केला की गुरुला किती जपावं. गुरु नुसता टाइमपास म्हणून नाही करू. मग गुरु हा संत कुळीचा राजा. बरोबर. अजून गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नव्हे तुझा पाहता नाही त्रैलोकी. फार श्रद्धा असावी गुरुवरती. आणि म्हणून या उत्सवाचं छानसं नियोजन आहे, ज्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. ज्ञानोबारांच्या संगतीत इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय आमचे नागेश बाबा पूज्यश्री महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. तथा महाराष्ट्रातील अत्यंत एक गोड आवाज, या परिसराला दिलेलं चोखोबाराने एक रत्न, ज्ञानोबाराने दिलेलं रत्न, निवृत्ती रायाने दिलेलं रत्न, आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील पूज्यश्री महाराजांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा आमच्या नागेश महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजूया. बरोबर. श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट, अत्यंत ज्यांचा पहाडी आवाज, अत्यंत ज्यांचा गोड आवाज ऐकला आपण, आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, स्वरबद्ध, तालबद्ध, लयबद्ध, ज्यांच्या गाण्यात शक्ती आहे, वैभव आहे, भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण बळीराम महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांकरता. आमच्या नागेश महाराजांचे पिताश्री आदरणीय आमचे भास्कर दादा फार भाग्यवान आहे की तुम्हाला देवाने खूप गोड रत्न दिलं. जेवढं रत्न दिलं तेवढे सून नावाची रत्न सुद्धा छान दिलं. आदरणीय आमच्या गोड कीर्तनकार
ज्या शाळेला शिक्षिका आहेत आमच्या मोनिका वहिनी, त्यांच्याकरता टाळी वाजूया आपण मस्तपैकी. छान. आलेली जी सर्व साधक मंडळी आमच्या श्याम महाराजांच्या बरोबर ना, वारकरी शिक्षण संस्थेची सगळी साधक मंडळी, एकदा टाळी वाजूया साधकांकरता सगळ्यांकरता. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो, सोबदार तुम्हालाही दंडवत करतो. या छोट्या छोट्या भगिनी आल्या, जनाबाई, मीराबाई खूप छान उभ्या राहिल्या, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता मस्तपैकी. माझ्या बहिणीने दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. खरं तर तात्यासाहेबांच्या जीवनामध्ये ज्यांची निष्ठेने श्रद्धेने सेवा करण्याचा जेवढा योग आला, आमच्या विष्णू भाऊंकरता एकदा टाळी वाजवा मस्तपैकी. छान. आणि तात्यासाहेबांना दिलेली 2 रत्न, 2 मुलं, आदरणीय आमचे माननीय माजी आमदार साहेब राहुल दादा आणि त्यांचे बंधू जितेंद्र भाऊ, एकदा त्या परिवाराकरता टाळी वाजूया मस्तपैकी. छान. आमच्या राहुल दादांना, साहेबांना आणि जितेंद्र भाऊंना एक बहीण आहे, पण सोलापूरला राहतात, त्या डॉक्टर आहेत. वा, खूप छानसा परिवार आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रेमाची मंडळी, आदरणीय आमचे शिवाजी भाऊ असतील आणि विदर्भ वारकरी यूट्यूब चॅनलचे मालक, तुम्हाला दंडवत. हां, बरोबर. आमच्या अमोलरावांचा गोड साऊंड आहे, माझ्या दादालाही दंडवत आहे. आदरणीय हरिभक्तपरायण अंकुश महाराज तुम्हालाही दंडवत. आदरणीय हरिभक्तपरायण श्याम महाराज तुम्हालाही दंडवत. सर्वांना दंडवत करतो. आता काय कोणी राहिलं नाही बरं. श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. खरं तर 3 वर्षे झाली राहुल साहेबांच्या जीवनातला बाप आणि जितेंद्र रावांच्या जीवनातला बाप जाऊन 3 वर्षे पूर्ण झाले. निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला की किती दुःख असतं. आजही त्यांच्या कुटियाजवळ गेलं का राहुल दादांना, साहेबांना ती केलेली कष्ट आपल्या वडिलांनी, जगलेलं जीवन सगळं आठवतं. तुकोबारांची भाषा सांगतो जरा, खूप गोड आहे. ऐकता का सर्वजण? ऐका. इथं मुलीची जबाबदारी ताई, ऐकता का? इथं मुलाची जबाबदारी, इथं कोणाचं वाईट नका करू. तुकाराम महाराजांची भाषा खूप गोड आहे. महाराज म्हणतात तिथं वाईट कोणाचं करू नका, पण एक क्रांती केल्याशिवाय राहू नका. कोणती क्रांती? वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वाढवी महत्व वडिलांचे. बरोबर. मी काय खरं तर आपली 8 ते 10 वेळ आहे, पण आता झालं सुरू 8:30ला, त्याच्यामुळे 10:30 आता नाविलाज आहे आपल्याला, बसावंच लागेल. नाही तर तुम्ही म्हणले तर 10ला थांबवतो, मी 10ला थांबवते, तुमच्या मनावर राहील. पण ऐका जरा, खूप गोड. अजून बापाबद्दल एका कवीनं 2 ओळी लिहिल्या, ऐका जरा. काय म्हणणं त्या कवीचं? बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. 2 ओळी दिल्या गरिबीतल्या बापा करा. खमीस का वाटी पाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पोराना न्यायचा.
असा कनवाळू बाप आमा सोडून या गेला, माझ्या ताईचा जीव माझ्या दादाचा जीव कसा वनवासी झाला. बाप बाप असतो. तुकोबारांची भाषा खूप पुढे प्रमाण सांगतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी आळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी वार कांदी. हा श्रावण महाराज जगताप नुसता जगाला बाप नाही सांगत बरं का. जसे नागेश महाराज पिताजींच्या समोर किती गुढ मृदंग वाजवतात, हा त्यांच्या जीवनातला मोठेपणा आहे. आज मी रात्रंदिवस महाराष्ट्र जरी पायाखाली घालत असेल, फक्त आमच्या वडिलांचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं महाराष्ट्रावर फिरतंय. आमची आई 2021ला वैकुंठवासी झालेले आहे. आता फक्त वडील आहे आधार. तुम्ही महाराष्ट्रभर ऐकलाय श्रावण महाराजाच्या मुखातला बाप काय असतो. ताई, मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बापच आठवत, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलालाही आठवत. मी उदाहरण पटवून देईल तुम्हाला. कधी कधी घरातलं काम करता करता आई जर रागवली मुलीवर, तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. एखाद्या दिवशी काम करता करता वडील रागवले तर लेकराला हक्काचं घर बघते आई असते. आईकडे जातं, आईच्या पत्राला ओढतं, खेचतं आणि विनंती करतं, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. काय असतो तो बाप. एका मिनिटात ऐकूया जरा, अभंगाकडे जाऊया भूमिकेतून. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामधी हसू जरी कनावाकला. गडीभर तू ताम जरा ऐक त्याची दापर, लई अवघड राय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड राय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. राहुल साहेबांच्या जीवनातला बाप, जितेंद्ररावांच्या जीवनातला बाप हा मृत्यूलोक सोडून लोक सोडून 3 वर्ष पूर्ण झाले. हा पुण्यतिथीचा उत्सव आहे. खरं तर या भागामध्ये आल्याच्या नंतर साहेबांची आठवण होणार. पदार्पण झालं या भूमीला, त्यांना जरा स्पंदनं झाली. या जागेवर काहीतरी होऊ शकतं. काय अचंबा घडला असेल. एक ग्रस्त आला सांगितलं, साहेब 15 एकर जमीन घेऊन टाका आता तुम्ही, माझी विनंती आहे तुम्हाला. मला जरा अडचण असेल. काय अडचण असेल त्यांना माहीत. पण ती 15 एकरापासून जी झालेली सुरुवात आहे, आज 200 एकर पूर्ण झालेली आहे. त्या मस्तपैकी या संस्थान करता खूप छानसं मंदिर बांधलेलं आहे त्याने हयात असताना. खूप छान अशी बरीचीच काही कामं आहे. हे लहान लहान लेकरं उच्च स्तराला जावं, पदवीधर बनावे याच्याकरता अनेक कॉलेज निर्माण केले. वा, एकदा या परिवाराकरता पुन्हा एकदा जोरदार टाळी. आणि म्हणून आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे. थोडंसं नामावरती बोलावं. या भूमिकेतून अभंग निवडलाय जरा. ज्याचे गरजता पवाडी. हे मानवी जीवन मिळालं. आता मला आवाज येत नाही रे व्यवस्थित. इथं रिटर्न आला तर बरं होईल मला. हे मानवी जीवन मिळालं चिखलीकर, पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का. 1 पॉईंट विकू ठेवू ना बाबडे. खूप छान. पुन्हा पुन्हा नाही मिळणार आहे. प्रमाण किती कोडे पा. नरदेय दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. मिळालं हे दुर्लभ आहे.
बरं बरं बरं. अजून सुंदर जीवन आहे पण आयुष्य खूप कमी आहे. किती हो? अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजना शिवरले ते पाय. भजना करता आयुष्य खूप कमी आहे. म्हणून चिखलीकर इथं भजन करून घ्या. इथं कोणाचं टेन्शन घेऊ नका. नाही तर इथं जो पावा तो टेन्शन मध्ये अंकुश महाराज, बळीराम बाबा, ज्ञानेश्वर माऊली. इथं काय कोणाचं टेन्शन घेता चिखलीकर? मोबाईल उघडला की एक वाक्य ऐकायला मिळतं आपल्याला सर्वांनाच, कोणाच्या ना कोणाच्या मुखातून. काय वाक्य? इथं कितीही चांगलं जीवन जगा, 50% लोक आपल्या विरोधातच. मग इथं काय कोणाचं टेन्शन घ्यायचं? टेन्शन घ्यायचं असेल तर भजनाचं घ्या. इथं भजन करून घ्या. नाही तर इथं सासूनं सुनाचा अपमान केला, सून टेन्शन मध्ये. सुनेने सासूचा अपमान केला, सासू टेन्शन मध्ये. बापाने पोराचा अपमान केला, पोरगा टेन्शन मध्ये. पोराने बापाचा अपमान केला, बाप टेन्शन मध्ये. इथं काय टेन्शन घेऊ नका कोणाचं. ताई, सासूनं केलेला अपमान आला जर सुनेला तर जरा मंदिरात जा. सुनानं केलेला अपमान आला राग तर जरा मंदिरात जा. बापानं अपमान केला तर पोरानं मंदिरात जा. पोरानं अपमान केला तर बापानं मंदिरात जा. भले मंदिर वाटून घ्या एका गावातले. एका गावात काय कमी मंदिरं नाही. आणि जाऊन त्याच्याशी भांडा. कोणाशी? बोला. देवाशी. कोणाशी? देवाशी भांडा त्याच्याशी जरा. नाथ महाराजांच्या भाषेत तर भांडाल. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता खेळता. जरा जनाबाईचं भांडण ऐकूया आपण जरा. पण देवाशी भांडण करण्याकरता साधना असावी बरं का. गुरु असावा साहेबांसारखा, तात्या साहेबांसारखा गुरु करा. गुरुच्या कृपेनं माळ असावी, भजन असावं, आणि मग त्या भांडणाला मजा. नाही तर गुरु नाही, माळ नाही, भजन नाही, तुम्ही जर भांडाल तर देव मंदिरातून रिटर्न नाही देणार आपल्याला. जनाबाईच्या जीवनात तेवढी साधना होती. एका जन्माची नाही, एका युगाची नाही. चवयोगाचा भक्त नामा उभा कीर्तन, पाठी मागे डोळे झाकून. जरा जनाबाईचा संवाद ऐकूया. धुंद झाला तुझा दरबार, आला तुझा
जमलं 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 माऊली काय ती भजनाच्याच ठिकाणी येते कोण झोप एवढं भजन एवढा मृदंग एवढं हे टाळ चालले तरी एवढ्या भजनाची याला झोप येते किती भाग्यवान असेल गडी ना चला ऐका ऐका ताई जनाबाईच्या भाषेत जरा जाऊन भांडा त्याच्याशी वाद घाला ऐका ना मंदिरात जा स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवा स्वामीजींना सांगा प्रभूला सांगा प्रभू जरा प्रेमानं म्हणा प्रभूला प्रभू तुम्ही माझी आहे ना मी तुमचा आहे बरं का प्रभू असं प्रेमानं सांगा हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हम तुम्हारे रहोगे ओ मेरे प्रियतम ओ प्रभु तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम असं प्रभूला सांगा मस्तीत म्हणा मेरा नात तू है नहीं मैं अकेला मेरे साथ तू है नहीं मैं अकेला मेरा नात तू है असं मस्तीत म्हणा मस्त पैकी आणि सांगा प्रभू मस्तीत म्हणा जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले अपने चरण का दास बना के ओ प्रभु वृंदावन में बसा ले मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया मग जरा भजनाची प्रक्रिया सांगतात जरा तुकोबर आहे ऐकूया अभंगाचं पहिलं चरण Hare
आग्रह का करतो माहिती आहे का? टाळी वाजवण्याचा प्रमाण झालं, मृदंग चांगला ऐकायला मिळेल, टाळी वाजवत राहा. मी का आग्रह करतो? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज आहे. आणि चिखलीकर, इथं जोही भेटेल त्याचा सन्मान करा. इथं काय कोणाला नावं ठेवण्यात आयुष्य घालवता? जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नागेश महाराज, किती निवृत्ती राहायची, ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्या हातावर. किती गोड मृदंग वाजवता. वा ज्ञानेश्वर माऊली किती गोड गाता हो. काय ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्यावर. वा बळीराम बाबा किती गोड गातात तुम्ही. इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नाही तर चिखलीकर आपल्या पाठीमागे एक आजार लागलाय आपल्याला सर्वांच्याच. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. का हो, आज तुमची माझी झालेली भेट आहे. चिखलेकर उद्या होईल ना होईल काय सांगता येईल. एक वाक्य ऐका आणि तेवढं असं भिंतीवर कोरूनच ठेवा. आणि तेवढं वाचलं की तसं घराच्या बाहेरच निघू नका. ऐकता का? चिखलीकर, दिवस एवढा सुंदर घालवा, दिवस एवढा सुंदर घालवा की सायंकाळची झोप लय माणसाला सुखायला लागली पाहिजे. एवढा पवित्र दिवस घालवा आपल्या आयुष्यातला. जो दिवस उगेल, उगाच कोणाला तरी शिवीगाळ करून आलो, वाईट बोलून आलो, सायंकाळ झाली जेवण केलं तरी झोप लागत नाही माणसाला. पश्चाताप येतो, उगाच मी त्याला शिवीगाळ केली, उगाच वाईट बोललो त्याच्याशी. आयुष्याच्या मैत्रीचं नातं मी वाईट करून आलो. इथं जो भेटल त्याचा सन्मान करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गर्जना या शब्दाचा अर्थ सांगतो. कशाला म्हणायची गर्जना? आपण गजानन महाराजांच्या दिंडी सोहळा पाहिला असेल. ज्ञानोबरांचा दिंडी सोहळा, पालखी सोहळा असतो. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर तुकोबरांचा, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, मुक्ताईनगर ते पंढरपूर असा सोहळा असतो. जे जे ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या पालखी सोहळ्याला आले असेल त्यांना गर्जना या शब्दाचा अर्थ कळेल. तिथं कोणाच्या दिंडीला माईक नसतो, माईक नसतो तिथं. पण एकदा की पालखीपासून आवाज आला, काय आवाज असतो? एकदा की गर्जना झाली का प्रत्येकाच्या मुखातून तेच असतं, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत निवृत्तीनाथ महाराज की जय, मुंगसाजी महाराज की जय. प्रत्येकाच्या मुखातून गर्जना येते. बस गर्जना या शब्दाचा अर्थच असा आहे, हृदयापासून परमात्म्याला हाक मारणं, ज्याचे गरजता गर्जना करणं. बरोबर बरोबर. मग आता पोवाडे या शब्दाचा अर्थ आहे का? हो श्रावण महाराज, अहो इथून नाशिकवरून तुम्हाला आम्ही कीर्तनानं करता आणलं, तुम्ही पोवाड्याची भाषा करता? जरा तुकोबराचं प्रमाण ऐकूया. पोवाडे या शब्दाचा अर्थ आहे का? दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे, गोविंदाची पोवाडे, गोविंदाची पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे, गोविंदाची पोवाडे, गोविंदाची पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे, गोविंदाची पोवाडे, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे नाम, गोविंदाचं भजन करणं या नाम पोवाडे. बरोबर बरोबर. अजून एक प्रमाण किती गोडे पहा. पोवाडे शब्दाचा अर्थ गायीन ते लीला चरित्र पोवाडे. देवाचं चरित्र गाणं हे सुद्धा पोवाडे, देवाचं भजन गाणं हे सुद्धा पोवाडे. असा जो भगवत भक्त आहे, असा जो नामधारक आहे, ज्याचे गरजता पोवाडे. पण त्या भगवत भक्ताची ताकद सांगतात तुकाराम महाराज, कळी काळ पाया पडी. का हो? जगा काळ खाय. प्रमाण आहे का? आम्ही माथा दिला तुकाराम तुकाराम नाम घेता. हा, आता भगवत भक्ताने कोण देवाला, देवाचं नाव मुखाला यावं. आणि महाराज म्हणतात काळाची स्थिती आहे का? दड 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 दुड दुड दुड
धड 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 दुड 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 जरा टाळी वाजवा टाळी टाळी बहुत बढिया. अरे वा. धड 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 दुडू दुडू दुडू. धड 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 दुड 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 धड 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 दुड 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 दुड. धड 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 दुड 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 कळा सुटला कळी काळा बापुडिया रे. कळ सुटला काळा बापुडिया रे कळ सुटला कळी काळा बापुडिया रे. कळ सुटला कळी काळा बापुडिया रे हे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. हे शिवनाम सीता मुखी सीता बापडिया रे शिवनाम सीता मुखी सीता बापडिया रे जय हो बापरे. दड 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 दुड दुड दुड. ही काळाची स्थिती. पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया. असा जो भगवत भक्त आहे गर्जना करणारा पोवडे गाणारा कळी काळ पाया पडी. कळी काळ पाया पडतो महाराज म्हणतात. मग का हो तुकाराम महाराज असा जो भगवत भक्त आहे जो देवाचे पोवाडे गाणारा चरित्र गाणारा गर्जना करणारा समजले आम्हाला. कळीकाळ पाया पडतो. सांगावं त्या देवाचा परिचय. तो कुठं राहतो. तो हा पंढरी तारा बहुत बढ़िया बळीराम तो बाबा. हा पंढरी तारा तो हा पंढरी तारा तो हा पंढरी तारा पंढरीचा नाना तो हा पंढरीचा
परिचय सांगितला. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, परीक्षा म्हणून आहे. पंढरपुराला कोण कोण जाऊन आला, जरा वरबोट करा पटकन. वा, भरपूर जाऊन आले, पण भरपूर जायचे बाकी बरं का. जायचे म्हणजे पंढरपूरला. हे बघा, वर्षातून एकदा तरी पंढरीला जन्माला आलोय ना, एकदा तरी पंढरीला, एकदा म्हणजे वर्षातून एकदा. तसं मरायचंच नाही असं ठरवा आजपासून. आता जरा प्रमाण ऐकायचं आपल्याला बरं का. जे राहिले ते जाऊन या आता, आणि ज्याने ऐकलं ते बी दर वर्षाला जायचं पंढरीला. वर्षातून एकदा तरी पंढरीला जायचं म्हणा. काय करायचं, तसं मरायचंच नाही. मरायचं तर आहेच एक दिवस, पण एकदा तरी पंढरीला, एकदा तरी पंढरीला. हा, जमलं आता कळलं बरं का. का पंढरीला जायचं, जरा पंढरपूरचा परिचय आहे का. एकदा पंढरीला जाण्यात काय फळ आहे, प्रमाण ऐकायचं बरं का. तुम्ही काशीला कोण कोण जाऊन आला, चला. काशी बरं काशीला काही म्हणशील आता पंढरपूरला सांगत होता, गेला काशीला. पंढरपूरच सांगायचं म्हणून काशीला गेलो. काशीला जे गेले ते मथुरेला गेलेच की. काशीला जे गेले ते मथुरेला गेले म्हणजे द्वारकेला गेलेच. सगळे चारी धाम तीर्थयात्रेमध्ये सगळं आहे. पण आता प्रमाण ऐका. महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं. किती काशीला 5 आणि द्वारकेला 3 वेळा. किती काशीच्या 5 आणि द्वारकेच्या 5 आणि 3 8. एवढा फेऱ्या मारण्यात, एवढा तीर्थयात्रा करण्यात जेवढं पुण्य तेवढं पंढरीशी जाणे एक वेळा. पंढरीशी जाणे एक वेळा. पंढरीशी जाणे एक. आता ठरलं का पंढरीला तसं विसरले का काय. नाही एकदा तरी पंढरीला, तसं मरायचंच नाही असं ठरवायचं. का पंढरपूरला जायचं, का पंढरपूरचा परिचय दिला असेल. ऐका जरा पंढरपूरचा महिमा. एका मिनिटात सांगतो जरा. का पंढरीला जायचं, महाराज म्हणतात त्या पंढरपूरचा महिमा आहे. काय हो, जेव्हा नव्हते चराचर, देवा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा नव्हते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर, चराचरच नव्हतं, तेव्हा होते पंढरपूर. म्हणून पंढरीला जायचं. हा, जमलं. पंढरीला जायचं. पंढरीला गेलं का चंद्रभागेचं स्नान घडतं. तुकाराम महाराजांचा पुरावा किती गोड आहे. त्या चंद्रभागेचा माय काय का मिनिटात. महाराज म्हणतात चंद्रभागा नुसती डोळ्यानं पाहिली अवघीच तीर्थी. ऐकता का, घडली बरं का, घडली एक वेळा आणि चंद्रभागा डोळा. त्या चंद्रभागेचा महिमा आहे का. आता काय महिमा आहे. जेव्हा नव्हती गोदा गंगा, देवा नव्हती गोधा गंगा, जेव्हा नव्हती गोदा गंगा, देवा नव्हती गोधा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, देवा होती चंद्रभागा, नव्हती चंद्रभागा, देवा नव्हती चंद्रभागा, देवा होती चंद्रभागा, देवा होती चंद्रभागा, चंद्रभागा. जेव्हा नव्हती गोदा म्हणजे गोदावरी, गंगा, हरिद्वार, ऋषिकेश, गंगा नव्हती तेव्हा होती चंद्रभागा. बरोबर. मग आता सांगा ते पंढरपूर कुठे. भीमा तीरी एक वसई नगर,
गंगेच्या तीरावर आहे महाराज म्हणतात. बरं बरं बरं. अजून त्या पंढरपुराला एक नाव दिलंय. चला आपण काही मिनिटात संतांच्या भाषेत पंढरपूरला जाऊ आणि परत चिखलीला येऊ बरं का. बाबाच्या दरबारामध्ये यायचे परत. जरा हात वरी करूया मस्त बाकी छान. हात वरी करूया. गड ऐकूया जरा त्या पंढरपुराला जाऊ संतांच्या भाषेत आणि लगेच येऊ. काय नाव आहे त्या पंढरपुराला ऐकूया जरा. जम्बो या दीपा माझे एका पंढरपूर जम्बूया दीपा माझी एका पंढरपूर गाव. धर्माचे नगर देसा विठू पाटील गाते नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया काही भोजन मागा. चला 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 जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. हे विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. जम्बूद्वीप नाव दिलं बरं का त्या पंढरपूर. अशा पंढरपुरामध्ये येतो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा. ऐकता का? संपलंय कीर्तन. 9:30 झाले. 5 मिनिटं बाकी अजून. हा माझं बरोबर लक्ष आहे. राजे 3च झाले. ऐकता का? एक पंढरपुरातला मालक राजा. दुसरे ज्ञानोबराय अलंकापुरीचे. आणि तिसरा राजा महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. नंतर राजा हे भूषणच नाही, पदच नाही. भले राजपाल पाहायला भेटेल तुम्हाला पण राजा नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज राजे. ज्ञानोबराय अलंकापुरीचे. ज्ञानी यांचा राजा गुरु गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. बरोबर. पंढरपुरातला राजा आहे. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. पंढरपुरातला मालक. आपण सगळ्यांनी भजन ऐकले. कानडा 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 वेदा नाही कळला अंत पार याचा. राजा कानडा कानडा. ऐकले आपण. तो हा पंढरीचा राणा. कुसासा 18 जना चिंतिता जयाशी. भुक्ती मुक्ती कामारी दाशी. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावे. भुक्ती मुक्ती कामारी दासी चिंतिता जयासी. उसासा 18 जना तो हा पंढरीचा राणा. कळी काळ पाया पडी ज्याची गरज तापवाडे. विठोबा पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाते संताची अजपे. एका विनवे जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन.
निवृत्ती रायांच्या नामाचा जप करायचा आहे. एका तालात टाळी झाली पाहिजे. शूटिंगवाले यांचे हात घेऊन टाका. हात म्हणजे शूटिंग मध्ये कळू द्या. या तालुक्यातला खरं तर या आपल्या सप्ताहाची उत्सवाची महाराष्ट्रभर चर्चा आहे बरं का. उद्या आदरणीय हरिभक्त प्राण विशाल महाराज खोली येणार या नगरीला. नंतर पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन होणार आहे. वा वा वा, काय सप्ताह आहे, काय नियोजन आहे, किती लाइटिंग गोड आहे, किती मंडप छान आहे. वा रे वा 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 वा. या भजनातली टाळी सुद्धा तेवढीच गोड राहणार आहे. एका तालात टाळी झाली पाहिजे. आता मृदंग वाजणार नाही, टाळ वाजणार नाही, वाजल आपली टाळी ती पण एका तालात. चला हा एक निवृत्ती नाना देव सोपान मुक्त कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसासाचो 18 जना यथामत अवकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी गेली कटक वाकुडे का नीट देव जाणी ना तरी बालक बुबडा बोली का वाकुडा बिचुका पावली ती चोज करून मावली रे जे जे बे. संपलंय माझं कीर्तन. जाता जाता एकच विनंती संतांच्या भाषेतली ऐकता का. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. तुम्ही माझं परत कीर्तन घ्याल न घ्याल मला माहिती नाही बरं का चिखलीकर. मी परत तुमच्या गावाला येईल ना येईल मला माहिती नाही. मी त्या अपेक्षेनं कीर्तन करत नाही. एकदा कीर्तन झालं की परत महाराज बोलायचं नाही अशी माझे स्वप्न असतात. नवीन नवीन महाराज आणायचे. एकदाच ऐकायचं मस्त बाकी छान. नवीन नवीन महाराज आणायचे. ऐकूया जरा संतांचं. परत येईल ना येईल माहिती नाही या भूमीला मी परत. संतांच्या भाषेतली विनंती नसेल गुरु तर गुरु करून घ्या. साहेबांच्या जीवनात गुरु होते म्हणून आज जगभर कीर्ती साहेबांची. आज तुम्ही एवढे आले तातेसाहेब साहेबांनी गुरु केला. गुरुवर निष्ठा ठेवली. हे सगळं गुरुच्या श्रद्धेनं कृपेनं हे सगळं झालंय उभं. किती श्रद्धा असावी. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरुच्या कृपेनं माळ घाला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नाथ महाराजांचं ऐकूया आपण. गुरु करायचं ज्ञानोबरांचं ऐकायचं. श्रावण महाराजांचं नाही हा सांगण्याकरता आला तिथून. श्री गुरु सारिका स्था पाठी राखा. गुरुच्या कृपेनं माळ घाला. जरा तुकोबरायचं ऐकूया. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. जीवनात भगवत साधना करून घ्या. तुकोबरांच्या भाषेतलं भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरपण जाळावे ते. महाराज म्हणतात ज्या घरामध्ये भजन आहे ती श्रीमंती आहे. पण ज्या घरात भजन नाही काय श्रीमंतीचा थोरपणा जाळायचा आहे. म्हणून पुनश्च एकदा या परिवाराकरता जोरदार टाळी वाजा. इथं श्रीमंती मी इथं भजन आहे. खूप छान. वा. श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करूया. या जीवनाचा आनंद घ्या. का हो इथं संतांचं ऐकलं तर भलं होईल. इथं आलो या जन्माला संतांचं लाडकं व्हा बरं का. चिखलीकर हा पवित्र हात गेले आळंदीला तर ज्ञानोबरांच्या हातात द्या. आले त्र्यंबकला तर निवृत्ती रायांच्या हातात गेले मुक्ताबाई नगरला तर मुक्ताबाई सांगा मुक्ताबाई आमच्या अज्ञानाचा पामराचा हा हात तुमच्या हातात घ्या. या जन्मात हा पवित्र हात करून घेता येईल. संतांच्या हातात द्या. म्हणा लाडकी लेकमी संताची. इथं संतांचं लाडकं व्हा.
तुम्ही संतांचे लाडके झाले का संत तुम्हाला महाराष्ट्राचे लाडके बनवतील हा? लाडके लेख मी संतांची मजवरी कृपा बहुतांची. संतांचा ऐकला भलं होईल. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारी. जरा टाळकरी जरा गुड वाजवणारे जरा एक 5 मिनिटाचा आनंद घेऊ. संतांचं ऐकलं तर भलं होईल, पण नाही ऐकूल तर जरा नाथ महाराजांचं ऐकूया आपण. ऐकता का? ऐकता जरा नाथ महाराजांची भाषा. काय भाषा आहे हो? हे जरी नाही का हात वरी करूया मस्तपैकी टाळी वाजूया. कळ बांधून नेईल सरती देवती बा कळ बांधून नेईल आमचे काय बाजाईल होय कागदारी आमचे काय बांधाईल काय बाजाईल काय बांधाईल काय बाजाईल काय बांधाईल पिंगळा महाद्वारे पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा 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 वर्तमान गोष्टीला वर्तमान गोष्टी वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान गोष्टीला वर्तमान गोष्टी वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे होय लटके बोलावे वर्तमान कोटे होय वर्तमान बोलावे वर्तमान कोटे होय वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटके बोलावे वर्तमान कोटे पिंगा गवाई पिंगा गवाई पिंगा गवाई पिंगा गवाई अवगा अवगा धागर लिंगा के अवगा धागर लिंगा अवगा धागर लिंगा धागर लिंगा के होय चकुन सांगवया आय माय वाजया चकुन सांगवया आय माय
सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग पूज्यश्री आदरणीय आमचे मृदंग सेवक नागेश बाबा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय आमच्या पुरुषोत्तम महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा या बालगोपाळांकरता एकदा जोरदार टाळी होती मस्त बाकीच्या. आदरणीय बळीराम महाराज आदरणीय ज्ञानेश्वर माऊली एकदा जोरदार टाळी होती मस्त बाकी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आ, विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्तावा. शिव अवतार दर्द केले त्रैलोक्य. समाधी ब्रह्म कसे करी मागे सोडे. शिव मागे चरण चरणारे स्वागता. शिव अवतार दर्द केले त्रैलोक्य पावा. हे बोलिले लेकरू वेणे वाकुळे उतर हो नाही विचारिला अधिकार मी तुका वरचारी चरण कपाया पैकी ज्ञानदेव तुकाराम ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. नामभक्तीचा हा महिमा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातून 4 चरणांच्या अभंगातून संपूर्ण 1.5 तास वारकरी भूषण हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप विसापूरकर यांनी आपल्या अतिशय ओघवत्या शैलीतून हा अभंग आपल्या पुढे सादर केला आणि त्याला नामभक्तीचा महिमा आपल्यापर्यंत पोहोचवला. ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांची आज पुण्यतिथी आणि फाल्गुन शुद्ध पंचमी, षष्ठी आणि सप्तमी असा चालणारा हा त्रिदिवसीय गुरु शिष्य भक्ती सोहळा त्याची अतिशय सुंदर अशी सुरुवात आज महाराजांच्या या सुश्राव्यशा कीर्तनानं झालेली आहे. असा योग महाराज आम्हाला नेहमी नेहमी मिळत राहो. उद्याही असंच आपला कीर्तन सेवा इथं सादर होणार आहे. मी माझे सहकारी श्री सचिन इंगळे यांना उद्याच्या कीर्तनाविषयीची सूचना देण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो. हॅलो, रामकृष्ण हरी. गुरुवर्य श्री मुक्साजी महाराज व शिष्य कर्मयोगी सिद्धविनायक तात्यासाहेब बोंद्रे यांच्या गुरुशिष्य भक्ती सोहळ्यानिमित्त चालत असलेला 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्याचं नियोजन आदरणीय भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि या 3 दिवसाच्या या सप्ताह सोहळ्याला आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपण सर्वांच्या आदरणीय भाऊंच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज ज्यांच्या वाणीतून आपण एक कीर्तन श्रवण केलं ते नाशिक जिल्ह्याचे रत्न गुरुवर्य हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप यांच्या गोड अशा वाणीतून आपण एक कीर्तन श्रवण केलं. आदरणीय महाराजांचं देखील मी आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उद्या ज्यांचं या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे, जो महाराष्ट्राचा लाडका आवाज, ज्यांचा पिंगळा तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या घराघरामध्ये पोहोचला, ते हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले, एक मुक्ताई सेवक म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती असणारे हरिभक्तपरायण आवाजाचे जादूकार शिवचरित्रकार, ज्यांचा महाराष्ट्रभर गौरव केला जातो, असे आदरणीय परमपूजनीय हरिभक्तपरायण कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तरी आपण सर्वांनी या कीर्तनाचं श्रवण करायचं आहे. या आदरणीय आयोजकांच्या वतीनं मी आपणा सर्वांना विनंती करतो, आज जेवढ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात तेवढ्याच 3पट संख्येनं आपण उद्या या ठिकाणी उपस्थित राहाल, हीच आशा आकांक्षा आपणाकडे व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. पुनश्च एक वार